जिंदगी की ये रीत है, हर के बाद जीते। जिंदगी की ये रीत है, हर के बाद जीते। तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल व्हीडी क्रिएशनमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायचे आणि जी बाजूला बेल आयकॉन दिसत आहे ती ऑलवरती सेट करून घ्यायचे, जेणेकरून मित्रांनो जेव्हा पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील। आणि मित्रांनो, तुम्ही अजून आपला जे काय टेलिग्राम चॅनल आहे तो तुम्ही जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन करून घ्या, कारण की मित्रांनो आपल्या एडिटिंगला लागणारे जे काय ऑल मटेरियल असतं ते सर्व मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली प्रोव्हाइड करीत असतो। आणि मित्रांनो, तुम्ही अजून आपला इंस्टाग्राम पेज फॉलो केलं नसेल तर लगेच करून घ्या, कारण की मित्रांनो आपल्या एडिटिंगच्या संबंधित कसल्या प्रकारच्या तुम्हाला अडचणी येत असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकता, तिथे मी सर्वांची रिप्लाय देतच असतो। आणि मित्रांनो, आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो इंस्टाग्रामवरती जो पॉप्युलर जो आपला जे काय ॲडो आहे, जो सॉन्ग चालत आहे त्यावर आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे। आजचा व्हिडिओ खूपच कडक आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, आणि वन फोटोवरती आपण ॲड केलेला जो काही व्हिडिओ बनवलेला आहे। तर सर्वात प्रथम मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक बीटमार्क, एक शेक इफेक्ट आणि एक HDR इफेक्ट अशा 3 प्रीसेट मिळून जातील। त्या तिन्ही प्रीसेट आपल्या अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे। ते इम्पोर्ट केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला जो काही आपला बीटमार्क प्रोजेक्ट आहे, जे काही प्रीसेट आहे ती ओपन करायची। त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे काहीसे बीटमार्क दिलेले आहेत। हे सर्व बीटमार्क चेक करून घ्यायचे, स्टार्टिंग मोडला यायचे, प्लस आयकॉनवर टच करून मीडियावरती जायचे। मीडियावरती गेल्यानंतर जे काय आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण एक ऑल मटेरियलची लिंक दिली आहे त्यामधून तुम्हाला ऑल मटेरियलची झिप फाईल डाउनलोड करून फाईल मॅनेजरमध्ये एक्स्ट्रा करून तो फोल्डर तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे। आता हा फोल्डर निवडल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा एक इमेज दिला, तो इमेज तुम्हाला अशा प्रकारे ॲड करायचा आहे। इमेजला आपल्याला परफेक्टली व्हिडिओवरती सेट करण्यासाठी 3 डॉटवर टच करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचे। मूव्ह ट्रान्सझोन याची साईज तुम्हाला अशा प्रकारे परफेक्टली सेट करायची आहे। आता परफेक्टली सेट केल्यानंतर याची जी काही लेंथ आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करायची आहे। आता शेवटपर्यंत याची लेंथ तुम्ही ॲड केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला अशा प्रकारे या इमेजला मध्य ठिकाण म्हणजे 11.24 सेकंदापासून कट करायचे। तर मित्रांनो, इथून समोर जेवढे काय आपले ऑल बीट मार्क आहेत त्या बीट मार्कनुसार आपल्याला मध्य ठिकाण हा जो इमेज आहे ते आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, मी ज्या पद्धतीने हा इमेज कट करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला अशा प्रकारे हा इमेज जेवढे आपण ऑल बीट मार्क दिलेले आहेत त्या बीट मार्कनुसार आपल्याला हा इमेज कट करून घ्यायचा, जेणेकरून मित्रांनो आपल्याला इफेक्ट द्यायला एकदम सोप्या पद्धत होऊन जाईल। आणि जो शेवटचा जो पार्ट आहे तो आपल्याला डिलीट करायचा आहे। आता शेवटचा पार्ट डिलीट केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला पुन्हा स्टार्टिंग पॉईंटला यायचे, प्लस आयकॉनवर टच करून एक स्पेस ॲड करायचा आहे, 3 डॉटवर जायचे आणि फिल कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे। त्यानंतर कलर अँड फिलच्या ऑप्शनवर जायचे, 2 नंबरच्या ऑप्शनवर टच करून ही जी व्हाईट लाईन आहे ती वरच्या बाजूस घ्यायची आणि ब्लॅक लाईन खालच्या बाजूस घ्यायची। तर अशा प्रकारे आपल्याला एक शॅडो पिंजी तयार करून घ्यायचे। तर अशा प्रकारे आपल्याला सेंटरमध्ये अशा प्रकारे लाईन घ्यायची आहे आणि व्हाईट जो कलर दिसत आहे त्या कलरवर जायचे, पेन्सिलच्या खालच्या बाजूस एक आयकॉन दिसेल त्यावर जायचे आणि हा जो व्हाईट कलर आहे तो तुम्हाला ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे। आता ट्रान्सपरंट करून घेतल्यानंतर ही शॅडो पिंजी तुम्हाला काहीशी अशा प्रकारे हा जो रेस दिसत आहे तुम्हाला जे काय तिला तुम्हाला ॲडजस्ट करून अशा प्रकारे परफेक्टली तुमच्या इमेजला जशी ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने तुम्हाला अशा प्रकारे हा शॅडो पिंजी तयार करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही शॅडो पिंजी तयार केल्यानंतर याची जी काही लेंथ असेल ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत सेट करायची आहे। आता शेवटपर्यंत लेंथ सेट केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला पुन्हा स्टार्टिंग पॉईंटला यायचे आणि स्टार्टिंग पॉईंटला येऊन प्लस आयकॉनवर टच करून मीडियावरती जायचे। आता मीडियावरती गेल्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ एक ॲड करायचा आहे आणि या व्हिडिओचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो तुम्हाला इथून डिलीट करायचा आहे। तर अशा प्रकारे जो आपण शॅडो पिंजी बनला त्याचा पण एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचा आहे। व्हिडिओवर जायचे आणि ब्लेंडिंग ऑन ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटिंगमध्ये जाऊन हा व्हिडिओ इथे स्क्रीन करायचा। व्हिडिओ स्क्रीन केल्यानंतर
सर्वात प्रथम स्टार्टिंग पॉईंटला यायचे, हा व्हिडिओ जो आहे तो सर्वात प्रथम तुम्हाला हाईड करून घ्यायचा आहे, शेवटी त्याला आपल्याला अनहाईड करायचं आहे। तर स्टार्टिंग पॉईंटला प्लस आयकॉनवर टच करून स्टार्टिंग पॉईंटला येऊन आपण अशा प्रकारे एक जिंदगी की हीर इथे हार के बाद जीत है, तो जे PNG दिलेला आहे तो PNG तुम्हाला ॲड करायचा आहे आणि त्याला खालच्या बाजूस अशा प्रकारे सेट करून घ्यायचे। तर अशा प्रकारे खालच्या बाजूस घ्यायचे आणि परफेक्टली तुमच्या इमेजनुसार तुम्हाला अशा प्रकारे सेट करायचे। सेट केल्यानंतर याची जी काही लेंथ आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत सेट करायची आहे। आता शेवटपर्यंत लेंथ सेट केल्यानंतर सर्वात प्रथम स्टार्टिंग पॉईंट लावून प्लस आयकॉनवर टच करून मीडियावरती जायचे। मीडियावरती गेल्यानंतर एक बॉर्डर PNG दिला आहे, तो बॉर्डर PNG ॲड करून शेवटपर्यंत त्याची पण लेंथ तुम्हाला ॲड करायची आहे। शेवटपर्यंत लेंथ ॲड केल्यानंतर पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे, प्लस आयकॉनवर टच करून मीडियावरती जायचे। जर तुमचा लोगो असेल तर तुम्हाला लोगो आपल्या व्हिडिओमध्ये सेट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे हा जो माझा लोगो आहे तुम्ही अशा प्रकारे मूव अँड ट्रान्सफॉर्म याची साईज कमी जास्त करून याला परफेक्टली कुठेतरी व्हिडिओमध्ये सेट करून घेतो। तर अशा प्रकारे हा जो काही लोगो PNG आपण सेट केल्यानंतर याची पण तुम्हाला लेंथ शेवटपर्यंत ॲड करून घ्यायची आहे। आता शेवटपर्यंत याची लेंथ ॲड केल्यानंतर तुम्हाला या प्रोजेक्टमधून बॅक यायचे, आपला जो काही सेव्ह इफेक्ट जो प्रोजेक्ट आहे त्यामध्ये जायचे। यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला फर्स्ट इमेजवर जायचे, इफेक्टवर जायचे, 3 डॉट टच करून इफेक्ट इथून कॉपी करायचं आहे। इफेक्ट कॉपी करून आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे। चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर फर्स्ट जी इमेज आहे त्या फर्स्टला इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे। बॅक यायचे, पुन्हा सेकंड प्रीसेटमध्ये यायचे, त्यानंतर 2 नंबरच्या इमेजवर जायचे, इफेक्टवर जाऊन हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आणि बॅक यायचे। बॅक येऊन आता मित्रांनो आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन 11.24 सेकंदापर्यंत यायचे आणि मित्रांनो तुम्हाला इथून जो व्हिडिओ आहे तो लक्षपूर्वक बघायचा आहे, कारण का मित्रांनो जे आपण इफेक्ट दिलेले ते पॉईंटनुसार दिलेले आहेत। तर सर्वात प्रथम तुम्हाला 11.24 सेकंदाचा एका इमेजला हा इफेक्ट द्यायचा आहे, त्यानंतर तुम्हाला 13.26 सेकंदाच्या इमेजला हा इफेक्ट द्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो समोर येऊन जायचे आणि तुम्हाला अशा प्रकारे 15.04 सेकंदाच्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो समोर येऊन जायचे आणि 17.06 सेकंदापाशी यायचे। तर अशा प्रकारे 17.06 सेकंदापाशी आल्यानंतर इथून समोरच्या 4 इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे। तर मित्रांनो इथून समोरच्या जे काही 4 इमेज आहे आपण त्या 4 इमेजला हा इफेक्ट अप्लाय करून घेऊया अशा प्रकारे। तर अशा प्रकारे आपण 4 इमेजला हा इफेक्ट अप्लाय केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला 20.15 सेकंदापाशी यायचे। तर अशा प्रकारे 20.15 सेकंदापाशी आल्यानंतर फर्स्ट एका इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला 21.22 सेकंदापाशी यायचं आहे आणि इथे पण तुम्हाला हा एकाच इमेजला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे। त्यानंतर पुन्हा बॅक यायचे, पुन्हा सेकंड प्रीसेटमध्ये यायचे, शेवटच्या इमेजवर जायचे, इफेक्टवर जायचे, 3 डॉट टच करून इफेक्ट इथून कॉपी करून बॅक यायचे। बॅक आल्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन तुम्हाला काहीसं म्हणजे अशा प्रकारे 12.19 सेकंदापर्यंत यायचे। फर्स्ट एकाच इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो समोरच्या बसमध्ये 14.09 सेकंदापाशी यायचे आणि एका इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो 15.28 सेकंदापाशी यायचे। तर 15.28 सेकंदापर्यंत आल्यानंतर फर्स्ट एकाच इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे, त्यानंतर तुम्हाला 19.08 सेकंदापाशी यायचे। तर अशा प्रकारे तुम्हाला काय 19.08 सेकंदापाशी येऊन जायचे आणि एका इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे। त्यानंतर 20.25 सेकंदापाशी यायचे। तर अशा प्रकारे 20.28 सेकंदापाशी यायचे आणि एका इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे। त्यानंतर समोरच्या बाजूस म्हणजे 22.17 सेकंदापाशी यायचे म्हणजे शेवटच्या इमेजवर। तर शेवटच्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे। इफेक्ट अप्लाय केल्यानंतर बॅक यायचे। तर सर्व आपण इफेक्ट अप्लाय करून घेतलेला आहे। सर्वात प्रथम तुम्हाला आपला जो काही HDR मित्रांनो थोडंसं लॅग मारल्यामुळे आपण बाहेर आलेलो आहे। पुन्हा तुम्हाला आपल्या अलाइड मोशन ॲपमध्ये जायचे। अलाइड मोशन ॲपमध्ये गेल्यानंतर आपल्या प्रोजेक्टवरती जायचे। प्रोजेक्टवरती गेल्यानंतर पुन्हा तो प्रोजेक्ट तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो माझं नेटवर्क जे आहे ते मी फ्लाईट मोडवर टाकल्यामुळे आपल्या अलाइड मोशनमध्ये बाहेर फेकलेला आहे। तर सर्वात प्रथम आपण पुन्हा हा प्रोजेक्ट ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला बॅक यायचे। आपला जो काही HDR इफेक्टचं जे काही प्रीसेट आहे त्या दोन्ही प्रीसेट तुम्हाला इथून सिलेक्ट करायचे आहेत। सिलेक्ट करून इथून कॉपी करायचे आहेत। कॉपी केल्यानंतर बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे। चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर त्या दोन्ही प्रीसेट तुम्हाला इथे पेस्ट करायचे आहेत। दोन्ही प्रीसेट पेस्ट केल्यानंतर ह्याची प्रीसेटची जी काही लेंथ आहे ती तुम्हाला शेवटपर्यंत अशा प्रकारे ॲड करून घ्यायची आहे आणि जो बॉर्डर PNG आहे तो तुम्हाला वरच्या बाजूस सेट करायचा आहे। वरच्या बाजूस सेट केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला जो काय आपला व्हिडिओ आहे तो हाईड आहे तो तुम्हाला अनहाईड करून घ्यायचा आहे आणि मित्रांनो सर्वात प्रथम म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खालच्या बाजूस यायचे। जे काय आपण इमेजला फर्स्ट इफेक्ट ॲड केला त्यावर जायचे, इफेक्टवर जायचे। यामध्ये आपण तिन्ही इफेक्ट हाईड करून दिले आहेत ते सर्वात प्रथम तुम्हाला अनहाईड करायचे आहेत। अनहाईड केल्यानंतरच आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो परफेक्टली तयार होऊन जाईल। तर मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी तुम्हाला वरच्या बाजूस शेअर आयकॉन दिसेल त्या आयकॉनवर टच करून
खाली मोठ्या अक्षरामध्ये एक्सपोर्ट नाव दिसेल ते आयकॉनवर टच करून हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करून नंतर सेव्ह करून घ्यायचा आहे। तर मग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करून घ्या। तर मित्रांनो भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।